घनाचा अभंग या ठिकाणी सादर केला, अतिशय सुंदर. थोडेसे बोललेले आहे त्याची मी या ठिकाणी परतफेड करणार आहे. हा, आपण कोणाचा उसना ठेवत नाही, परतफेड करून टाकूया. धन्यवाद. आधी तुम्ही थांबलात सर्वजण, तुमच्यासाठी एक गाणं घेऊया. आधी त्याने तुमच्यासाठी गाणं घेतला. हा, मी निघालो. अरे खडे तू म्हणत निघालं, खडे काय अडे स्वर खडे तुझ्यानी म्हणतो खडे, बरोबर ऐकलंय ना? जरा चेक करा बुवा कसा आता. आता इकडे बघ, या दुसरा गाणा कसा आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करदा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करदा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण पूजना भद्रा गोदावरी, एक फळाचे भरती पाणी मातीच्या घालती, मथळीच्या थट्टानाया, मथळीच्या थट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. भारत माता की जय. जोरदार टाळ्या जरा बंद होते जरा. वा, पण सांगल्यान मगाशी की काय पण का भजन जमणार आहे, ह्या जमणार आहे, त्या जमणार नाही. हे बाबा हडे एवढ्या लांबसून नाका बोललं नाही काय, खोट्यानी खळू बोललं नाही काय, भजनार नाही. म्हणजे तू या दे तुझं स्वराचून तुझं पत्त्या काहीतरी बघा, है की नाही? हो, गाताकडे आवाज लाव काहीतरी जरा, बाकीवर आवाज बरोबर मंत्राचो. हा, जे काय भटजींची गरजच नाही की काय, असा होता जो की उद्यापासून हडे आधी 8-7 दिवस सेवा करू घे, फुकट ये, पण फुकट जाऊ नको. म्हणालो मी सांगितलं लुडबी कुटुंबियांका सांगितलं ना, मी आज शिरसाड बरोबर बारी घेणार नाही. एका मी काय खातलंय, डबल बारी हाती आहे की नाही? म्हणजे काय म्हणणं काय तुझा? नाही घेतलं तर काय वांधो नाही, पण त्यांना लवकर तरी सांगा वया मी घेणार नाही म्हणून. माका 4 महिने 6 महिने बुक करून ठेवलाय नाही. तुझ्या आता कल परवा दिवशी सांगता यो बॅनर बघून, हो माका नाही जमणार त्याच्यावर बारी. एवढं भीत्या कशा? मी तुका काय खातोय हो? तू माका खाशी कारण राक्षसी अवतार वाटत तुझो बाबा. बघा काय हसणच नाही, काय झाला काय तुका? होय हो, म्हणालो म्हणता मी बारीक घेणार आहे. अरे म्हटलं ठीक आहे बारीक घेणार नाही, पण तू कालच्या एका पोरग्याबरोबर आमच्या घेतलोच ना बारी, उदय पारकर, त्यांनी तुझी साला काढल्या ती बरी वाटत तुका, त्याच्या वांगडा घे तू. आणि आता साला काढणार नाही तुका, सलग सुद्धा नाही आम्ही, तरी पण बारी नाही घेणार म्हणजे काय? विषय काहीतरी वेगळा तो ठीक आहे. दुसऱ्या विषयावरती घसारलो तो, संतांचा असा सांगतलो तसा सांगतलो. काय बाबा सर नाही, ते एका गोष्टीत झाले 2 वर्ष त्या गोष्टी, त्या खडेतोडीत सगळी तोंडातून वाक्य येतात अचानक. हा कसा आता बघ, मग असा ताईला म्हणजे हे अध्यात्म सांगत होतो तेव्हा त्या वाक्य येईल, पण ह्याला समर्थन दिल्यामुळे ह्याका सुद्धा बोलायला होतो. ह्यो घरात दडाण राहिलो आणि ताप घेऊन राहिलो, जवळजवळ 2 वर्ष बाहेर रोज नाही. थोडा घाबरून जमत नाही बुवा. अरे मला वाटतं तुम्ही कसे पहिले सांगायचे ना, आम्ही कोणाला घाबरत नाही, बिंदास बोलतो. आणि काय दिल्लीवरून पुण्याला घोड्या किती अंतर आहे, तू मोजलं काय अंतर? ना उगाच सांगतो 1200. बघा आता उद्यापासून आधी मोजा,
तेव्हा दिल्लीवरून पुण्याला घोडा आलेला आहे. पैसा नाही तुझ्या पैसा पुण्या हे पुण्या त्या अंतर जास्त त्या लिवलेला अजून त्यावेळेचा बाबा इतिहास मध्ये थोडासा आणि मग सांग छत्रपतींचा काहीतरी यात तरी काहीतरी जरा सांगण्यात काय ना ह्यो मालवण मध्ये इलो पदस्पर्शानं पावन झालेली भूमी बुवा तुम्ही छत्रपतींचं एक सुद्धा सांगू शकलात नाही शेर सुद्धा मारू शकलात नाही. काय अध्यात्म आहे तुमच्याकडे इतिहास काय आहे आता बघा कसो बोलू कसा तरी वाटत तुमका माहिती आहे एकदम राहणार बापे एकदम बापडो सारखं रवतलो म्हणजे काय वाटतं असंच वाटतं की आपण भाद्रपद चतुर्थी गणपती आणतो आणि 8-10 दिवस पूजन करतो आणि विसर्जन कसा करतो तसं वाटतंय. मगाशी त्या साहेबांना विचारत होतो हो ह्या गणपतीचा विसर्जन होताला की नाही. अरे काय वर्षानुवर्ष असंच ठेवतो असा विसर्जनच होता पुढं काय शानवतात समजत नाही कडे नाही काय विचारता. काय म्हणता मी बारी घेणार नाही माका काय फरक पडत नाही की नाही पण तू बारी नाही घेणार ह्यात अगोदर लवकर सांग कारण दुसरं बुवा गावा खळो मंदार साहेबांनी दम दिल्यावर बारी ताबडतोब ओके केल्या हा मरण दे मी करतलय बारी करतलय म्हणून सांगलाय. अरे मंदार साहेब म्हणजे तेवढे डेरिंगबाज होते म्हणून नाही तर तू इलच नसतंस हे आज तुला मी सांगतोय की हा एका धरून घेऊन यायचो घराकडे जाऊन असो काय म्हणजे तो तसं ऐकणार आहे पण आज कसं बघा त्याचा कसा आहे की ऐकशेटची पण दुकान चुरमुऱ्याचा बघ मंदार साहेबांवरून सुद्धा तरी काहीतरी यात म्हण हे बाबा ह्या बघ गाणं कसा काढलाय त्यांच्यावाला बघ सरगरम्य कुंभार माट नगरी एक गुणवंत जन्मला मंदार साहेब या नावाने तिला चमकला मंदार साहेब या नावाने तिला चमकला मंदार साहेब या नावाने तिला चमकला कुंभार माट नगरी एक गुणवंत जन्मला एक गुणवंत जन्मला स्वभाव त्यांचा साधा भोळा भक्त सारे होती गोळा हरिनामाचा झेंडा घेऊन फुलविला भक्तीचा मळा फुलविला भक्तीचा मळा फुलविला भक्तीचा मळा. हो पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो वारं कुणाचंही असतो नाद फक्त लुडवे कुटुंबियांचाच असतो जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊन जरा त्यांच्याकडे म्हणून सांगतोय स्वभाव त्यांचा साधा भोळा भक्त सारे होते गोळा हरिनामाचा झेंडा घेऊन फुलविला भक्तीचा मळा सरगरम्य मालवण नगरी सरगरम्य मालवण नगरी एक आदर्श ध्यानी घडविला या नावाने चमकला एक गुणवंत
जोरदार टाळ्या जरा वंदन मंडळी जरा. ह्यो सांगता चष्मे गॉगल तलवार काय काढायची नाही म्हणालो. अहो ह्यो उगाच आमका धमकी देता. तुमका माहिती ह्यांच्या धमकीक मी घाबरतलोय. अरे जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा रडला होता. जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा रडला होता. त्याला मराठी माणूस आपला तुकाराम होंबळेच लढला होता. होंबळेच लढला होता. हा तुका देताय गॉगल तू लावतो ना काय नको. ऑलरेडी आहे रेडी आहे. बघा तिथे लहान मुलं आहेत बाबा. काय म्हणतात बघा गणपती वर्णा सांगतात ते गाणं आहे एक बघा ते लहान मुलांसाठी. आमचे पप्पानी गणपती आणला. आमचे पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. हे डुकुमुकु बघतोय. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती एवढं हलू घेतो ना काय. अरे उगाच नाही हे सगळे थांबतात आमच्यासाठी थांबतात. हा इकडे बघा समोरून बघलात तर वाटतं विनोद खन्ना. पाठीमागून बघलात तर वाटतं राजेश खन्ना. आणि पोटाकडे बघितला वाटतं वडारी अण्णा चनपचन गौडा. अरे कुंभर माडीत कुठं नव्वा चंदक चंदिना तंगी निरगी बंदिना चनपचन गौडा. अरे आमच्या बाजू फुल बावडा त्याच्या पुढे गगन बावडा. क्या देखता है इधर देखता है उधर देखता है क्या देखता. हा आमका आणलाय आणि आजाद कोणी आणलाय. अगं पोरगे किती हुशार आणि तुझ्या बोलत नाही म्हणून ते बोलतात लगे. तुका ह्यो सगळं जाणकार तू असत अभ्यास झालो म्हणता मी वाघ असोय. हा वाघ आणि ते दुसरे दोन वाघ म्हणजे ह्यो वाघ मोठो आमच्याकडे इकडे शेळपीचो वाघ. हा आता गप्पा तू रडू नको काय काळजी करू नको बस तुझ्यावर गाणं घेतोय. अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते. लोण्याचा गोळा तुला गायाला देते. लोण्याचा गोळा तुला गायाला देते. याचा तुम्ही भजन ऐकलात सुरुवातीचा आलाप बघलात नाही. एका तो रेडो कसो ओरडता एकदम रेटता म्हणजे केवढे रेटता ते काहीतरी स्वरात तर आवाज लाव. तो सांगता माझ्याकडे काय नाही शिरसाट पकडे काय नाही. आता चष्मे काढतलो आणि जरा थोडं नाचतलो हलवतलो आणि मग झाला म्हणता भजन.
ह्याचा आधी अध्यात्म, ह्याचा आधी भजन बघलात काय? स्वराचं याचो काय पत्ते आहे काय काय नाही. स्वर याचो आवाज लागणार नाही आधी, ह्या मुळात आहे मी कोणाकी जमत नाही. मग एवढे टॅलेंट लागतात होय की नाही? एवढं जेव्हा आता हलवीत काय बघा, मी हलवतोय तेवढं बघा. मनात माझ्या आली सारी नितळ भावना, त्यालो करावं आता चला कपल होऊन. बघतरी उडीत लक्झरी गाडीत आलो या मै उडान, बघतरी उडीत लक्झरी गाडीत आलो या मै उडान. बेबी ब्रिंग इट ऑन, 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 ब्रिंग इट ऑन. काय एवढा हलून दाखवायचा? कवटा बुट्टी कवटा. हो एका जमतला काय? रामायण महाभारत हडे तडे श्रीकृष्णाचा काय ना काय सांगतलो. आता मागी गणेश चतुर्थीचा थोडा सांगला, पुढे काय सांगला नाही. मळीपासून गणपती तो खायचो काय खायचा ह्या काय नाही. लहान मुलांना जरा दे ना अभ्यास काहीतरी. गणपती पुढे चला ना गडी सांगतो गणपती बसले उंदरावणी, उंदराच्या झाल्या तांगड्यावर. काही दिवसांनी ह्याच्या पण वर होतलो काय मग आपलं ऐकायला घेतलंय. हो म्हणालो काय येत नाही म्हणालो. अरे येत नाही तरी पण आमका बारी होत ना. ह्या महिन्यात जवळजवळ 8-10 बारी होत. आता उद्या वैभवडीला आहे, काल पुजारी बुवा होते. उद्या वैभवडीला योगेश पांचाळ आहे, परवा डोंबिवलीला आहे पुजारीच आहे, परत जोईला आहे, परत लोके बुवा आहेत, गुंडू सावंत बुवा आहेत. असं काहीतरी पाहिजे ना. हलवलीला कधी आहे? कुठे? हलवली. हा हलवली हलवली हो जाणार आहे. कणकवली वरून हलवलीला जाणार. ती वाकवली आणि टेकवली. हलवली कुठे आहे? अरे तुला बघायचं आहे तर चल ना मग. हलवली कुठे आहे? गुहागर मध्ये आहे. वाकवली कुठे आहे? कडवलीच्या बाजूला वाकवली आहे. आणि त्याच्या बाजूला पुढे गेलात की दापोलीला कुदवली आहे. अरे काय हे का माहितीच नाही काय. हो फिरलेलोच नाही तडे. हे का कोणी तकडे घेऊन गेलेलो नाही. घाबरतो मरता उगाच अगोदर घाबरून मरता. मी शिक्षण बरोबर बारी घेणार नाही. अरे तू ज्याचा शब्द देतो तो शब्दाचे पहिलं पाळूक शिक, त्याच्यानंतर रामायण महाभारत सांग. अध्यात्म तुला चांगला, अभ्यास चांगला, पण असं कोणाला काय फसवायचं नाही. 2 दिवस झाले की मी आता येणार आहे. अरे काय व्हायचं होत्या मैदाना आपल्या काय थोडीच मारामार करूच्या. रात घेई बात घेई चिवड्यात लाडू, चिवड्यात लाडू आणि लाडू चिवडू. चिवड्यात लाडू ही दोस्ती भारी आहे. ह्या दोस्तीसाठी गाणं घ्यावा. हे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तम मगर तेरा साथ ना. मॅडम आमच्या उमेदवार आहेतच, ह्या मतदारसंघामधून विजय होणारच आहे. पण त्याबद्दल सुद्धा तू काहीतरी एकतरी गाणं तरी बोलायचं ना. जरा झोपला की संपला बघ. मारमाट नगरीची आमच्या शान. लोडवे ताईंचा येते मान. लोडवे वहिनींचा येते मान. लोडवे वहिनींचा येते मान. लोडवे वहिनींचा येते मान.
सिद्धाची काठी त्यांची भारी काम करण्याची पद्धत न्यारी पुष्विले मनाचे त्याने स्थान पुष्विले मनाचे त्याने स्थान अवनीचा येथे मान कुमार मठागरीची जुडवे वहिनींचा बुवांचा आमचा कसा आहे की लाखो करोडोंची भूल जेब में आला तो गोटी गुल एकदम शांत. हा या तुम्ही मी म्हटलं अजून होतात काय तुम्ही सुनील मंडप डेकोरेशन सुनील ना सुरेश मंडप डेकोरेटर सुरेल मंडप डेकोरेटर यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं इनाम आलं. जोरदार टाळ्या तू काय येतं नाही काय मला माहित नाही पण तू काहीतरी जादू करून आणतल बघ ಒಕ್ಕಡೆ రెండు ಮೂರು ಆಲು ನಾರು ಐದು ಮತ್ತೆ ತಮ್ಮದಿ ಫು 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 अजून एवढे मुलात हुशार आहेत टॅलेंट आहेत. इंग्लिश मध्ये बघ या जरा इंग्लिश गाणं साधारण त्यांच्याकडे घेते बघूया जमता काय इंग्लिश. डब्ल्यू ई उई म्हणजे आम्ही डब्ल्यू ई उई म्हणजे आम्ही ए डबल एल ऑल म्हणजे सर्व ए डबल एल ऑल म्हणजे सर्व ए डबल एल ऑल म्हणजे सर्व ए डबल एल NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता जाऊ चला मिळून चला पंढरीला पाहिला पंढरीचा जोरदार टाळ्या जरा मंडळी होऊन जाऊन जरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वन्स मोर बघा वन्स मोर बुवाकडे पण इंग्लिश गाणं आहे आता म्हणतो थोड्या वेळात पण तुम्ही थांबा तो हळूहळू एक सूत्र सोडतलो. हे तू घाबरू नको रे असं बोलस की भियालस की माका भीती वाटता काय म्हणायचा काय नाही म्हणायचा. कॅट नो रॅट डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही ए डबल एल ऑल म्हणजे सर्व 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 NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता पाहिला मी पाहिला पंढरीचा पाहिला मी पाहिला पंढरीचा पाहिला मी पाहिला पंढरीचा डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई
काय लिहून घेणार नाही पॉइंट अजिबात. आता बघा पेन सारखं लिहित आहे पॉइंट अजिबात. बाकी तुझा व्याकरण चांगला आहे आणि काय त्या खायला लिपी पण भारी आहे, संस्कृत लय भारी भारी भारी. हा त्याच्यात हुशारच तू, काय हरकत नाही. तुका त्याच्यात मार्क दिले मी, पण जरा स्वराजवळ जायचा प्रयत्न कर, कारण माका असं वाटतं की पेटीची गरजच नाही तुमका, आणूच नका असं वाटतंय बहुतेक. आता तो सांगतलो कदमबुवांचा सांगतलो, हा याचा त्याचा सांगतलो. हा कदमबुवांचा तुम्ही गाताय, काय गाताय, हे गाताय ते गाताय, बघ कदमबुवांचं काय आहे ते. वृत्तपणी आली जरा शरीर कापे थरथरा, वृत्तपणी आली जरा शरीर कापे थरथरा, वृत्तपणी आली जरा शरीर कापे थरथरा, आयुष्य गेले पंचरत्न होऊन गेले होते ते हरिवंशाची शान. प्रत्येक माणसानं त्यांचा अभिमान, संपूर्ण महाराष्ट्राने राखला त्यांचा मान. अशा या पंचरत्न बुवांना तुम्हा सर्वांकडून लाख लाख सलाम, लाख लाख सलाम. हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी, भक्ती रसा फुलोली रंगून जाऊया भजनी. हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी, भक्ती रसा फुलोली रंगून जाऊया भजनी. मरमट नगरीत लुडवे कुटुंबियात उत्सव हा रंगला, मरमट नगरीत लुडवे कुटुंबियात उत्सव हा रंगला. बापाचं पूजन, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया. हरिनामाची गोडी जरा नाकावी गोडी, आहा भक्ती रसा फुलोली रंगून जाऊया भजनी. मानवेला नगरीत कुंभारवत गावात उत्सव हा रंगला, मरमट नगरीत लुडवे कुटुंबियात उत्सव हा रंगला. बापाचं पूजन, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया, बापाचं पूजन करूया स्मरण भक्तीत रंगुनिया. या कुटुंबाची कीर्ती महान, 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 या कुटुंबाची कीर्ती महान. महावया हो आले जन, महावया हो आले जन, महावया हो आले जन, महावया हो आले जन. हो गेली 16 वर्ष या ठिकाणी नामस्मरणाची सेवा, गणरायाची सेवा करतायत लुडवे कुटुंबीय. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जरा होऊन जाऊन दे. खरोखरच अतिशय सुंदर. दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करतात. 7 दिवसाचा हा मोठा गणेशोत्सव, मागी गणपती उत्सव मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण भाविक आज या ठिकाणी तुम्ही थांबलात, तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतोय. तुमच्यासाठी एकच सांगू इच्छितो की शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही बुवांना लाभलं, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. म्हणून पुन्हा एक तुमच्यासाठी एक झलक या ठिकाणी
खरोखरच. पण तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की आपल्या आई वडिलांची सेवा आयुष्यामध्ये करा, तुम्हाला काय कमी पडणार नाही आहे. कारण जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता, आज आपण हे जग पाहतोय ते आई वडिलांची कृपा आहे मंडळी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईसारखं दैवत दुसरं कुठेही नाही आहे. आईचे उपकार आपण फेडू शकत नाही आहे. बघा, म्हणून तुम्हाला सांगतोय की जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माता, एका वेलांटीचा फरक आहे. मंडळी, देवाची सेवा करून आईला मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून नक्की देवाला मिळवता येतं. म्हणून आईसाठी जोरदार टाळ्या होतात. म्हणून आईसाठी एक गाणं या ठिकाणी सादर करूया. आई माझी मायेचा सागर, तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिने जीवनाकार. आई मायेचा सागर, तिने जीवनाकार. आई मायेचा सागर, तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा छत्रपतीच्या नंतर मराठी माणसासाठी हा अवतार घेतला भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अवतार घेतला. जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी मंडळी जरा होते. कारण सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यातून वाहणाऱ्या आसमानाच मुभा आहे. कारण साहेब तुमच्यामुळेच आज मराठी माणूस ताट मानेनं उभा आहे, ताट मानेनं उभा आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय. एकच फाईट पण वातावरण टाईट. झोपलो होय, जरा थोडंसं आता झोपायचो नाही, आता जोर धरतो लोक बघा गजरात. तुम्ही फक्त थोडं टाइम थांबा, अजून बघा. आता तो चष्मेचा सांगतो लो, पण तुम्ही काय ऐका नका त्याचा, त्या तो नुसतं सांगतो पण त्याचं एकच ट्रॅक आहे. त्या ट्रॅक मध्ये जागा असत त्या सांगतो लो. तुमका माहिती त्याचा कसा आहे, कुल्याक छान लावा आणि माका बैल म्हणा, अशी यांची परिस्थिती आहे. म्हणून तुमका सांगतोय बघा, एक तुमच्यासाठी पुन्हा एक थांबल्याबद्दल एक झलक देतोय पुन्हा. ह्यांना सांगलं ते खेळण्यातले पोरग्यांचे चष्मे असत, ते पोरग्यांचे नाही, हे इंग्लंडचो एक आहे, थायलंडचो एक आहे आणि युगांडाचो एक आहे. तुका घ्यायचो वयो बघ लावतोय घ्यायचो तो. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी. तेरी झलक शरफी
पुष्पासाठी होऊन जाऊ दे जरा जरा जोरदार. पुष्पाची मोठी बहीण शांताबाई. शांताबाई की चलने की आवाज आप सुनी है. शांताबाई ऐसी बाई हो आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. क्या समझा क्या? हवा टाईट. बात काय बोलणार नाही तो बघा. म्हणजे एवढं सिरियस घेता. आता तो सांगतो तुका भजन करू घेणार नाही, तुका ह्या करू घेणार नाही, तुका तलवार मी आणलेच नाही तर तू कशी म्हणतो तलवार आणले. माझ कोणाची कापूची आहे, तुझी कापूची आहे की माझी? ते म्हणतात तुझी कापून टाक त्याची. मग आता कसा मी तलवार आणलेच नाही. लय हुशार होत बाबा. आमच्यापेक्षा दोन्ही बुवांपेक्षा मुलं हुशार आहेत आजकाल. है की नाही? मग ते लय हुशार आहेत. तसं तुमका माहिती नाही ते हुशार आहेत. त्यातलं एक पोरगो झोपलो. आणि मगाशी कोणाचा बर्थडे होतो है ना? बर्थडे तुमच्यापैकी कोणाचा होतो काय? हा जरा बघूया जरा गाणं जमतं काय बघतोय. हा आज पण हा त्याचं नाव काय? काय रे? पारस. पा म्हणजे पारदर्शक काम, र म्हणजे रखरखत्या उन्हात काम करणारा, स म्हणजे सत्य वाचना तो पारस. जोरदार टाळ्या त्याच्याकडे. पटकन सांगाल गोया. मग तू काय सांगते श्रीकांत. श्री म्हणजे श्रीकंठ खाणारा असं काहीतरी सांग ना. काय बघितलं होतं हडे. अरे वड्यासाल पिंपळात लावू होई. हडे देखताय तिकडे देखताय उधर देखताय इधर देखताय क्या देखताय नाना आया. पकडले. कोण एकदा मुंबई गेलोली तिकडे भैया विचारता ए भाई इधर किधर है क्या बोलता है. इधर किधर है क्या? तो भैया म्हणता है ना जाओ उधर मोकला रान पडा है जाओ. परत एका डाव डिलोटी परत विचारतात त्या भैया हे भाई इधर पुलिस पकडता है क्या? भैया म्हणता नाही पुलिस नहीं पकडता है आपण कोई पकडना पडता है. मग असं विचारत नाही कोणाकी. कोरोनाच्या काळात एकदा तुमका सांगते कोरोनाच्या काळामध्ये रेड्याचा जोत केलाय. माका फोन लावलाय बुवा रेडे 2 पाहिजे. साऊंडवाले आमच्या वैभवून रेडे मागून दिले. फोंड्यातून रेडे दिले. रेडे दिल्यावर रेड्याचा जोत बांधलाय. चालताना एक रेडा बसायला लागला आणि मला फोन केलाय बुवा चालताना एक रेडा बसतोय मी काय करू. म्हटलं तू काय करू नको आमच्या फोंड्याला एक वैद्य आहे त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि या बुवाला मी घेऊन गेलो. मंडळी घेऊन गेल्याबरोबर वैद्याने सांगितलं एक काम करा शेळपीच्या मार्केटमध्ये जा. शेळपीचा बाजार भरतो त्या मार्केटमध्ये जा. एक लवंगी मिरची घ्या त्याचे 2 भाग करा. एक बस्ता रेडा त्याच्या पाठी लावा. लागली ह्याला लावल्याबरोबर रेडो 80 पळायला लागला. 80 पळायला पुन्हा फोन केला माका ओ बुवा रेडा खूप पळतोय आता काय करू. आता म्हणला काय करू नको उरलेला भाग आहे तो तुझे लाव. इतक्यात पडली वारी बघा. त्याच्यामुळे काय माहिती आहे तो माझं जरी किती काय तो जरी बोललो मी ते का तरी किती काय बोललोय तरी ते का राग येणार नाही का कारण निर्लज्ज माणूस हा. म्हणून त्याच्यासाठी एक गाणं तुझ्यासाठी एक तयार केलंय बघ. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. वा वा चिवड्यात लाडू आपल्या दोस्तीसाठी व अभिषेक शिरसाट यांचे बंधुराज शुभम शिरसाट. वा शुभ मुहूर्तावर सावधान. झालाय की नाही अजून? हा होणार काय टेन्शन नाही. शुभम
हा शु म्हणजे शुकशुकाट शांतता शुभ लाभ भ म्हणजे भयभीत होणार नाही मुळीच नाही तुमच्यासारखे भयभीत होणार नाही म म्हणजे मर्म जाणणार ते शुभम जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत नव्हते शिरसाट शी म्हणजे शिरा खाणारे आम्ही हा शी शी म्हणजे साठ शी साठ कारण कोकणचे पोरं आम्ही झुंज आमची वाघाशी न्यायासाठी लढतो आम्ही नाते आमच्या त्यागाशी माणूस का आमची जात मराठी आमचा थाट आमच्या मग पोरी 60 एक केली तर 59 म्हणून आणाव शिरसाट जोरदार टाळ्या होते धन्यवाद धन्यवाद यांच्याकडून या ठिकाणी हा मुन्नी बदनाम होई डार्लिंग मुन्नी बदनाम होई 51 रुपयाचं इनाम झालेलं आहे मुन्नी बदनाम हुई डार्लिंग बदनाम हुई बदनाम हुई डार्लिंग मुन्नी बदनाम मुन्नी बदनाम हुई डार्लिंग मुन्नी बदनाम हुई डार्लिंग मुन्नी बदनाम हुई डार्लिंग मुन्नी बदनाम हुई डार्लिंग बार दिन आए बार बार दिल गाए बार बार दिन आए बार बार दिन गाए बार बार दिन आए बार बार दिन गाए तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you, Paras. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. महाराजसाठी जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन दे जरा धन्यवाद 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 या गावची कीर्ती महान या गावची कीर्ती महान या गावची कीर्ती महान या गावची कीर्ती महान महावया हो आले जन महावया हो आले जन महावया हो आले जन महावया हो आले जन रामनामे गर्वण सावा रामनामे गर्वण सावा रामनामे गर्वण सावा रामनामे गर्वण तरंगी ध्यास सावा तरंगी ध्यास सावा तरंगी ध्यास सावा तरंगी ध्यास सावा हो या हरिभजनामध्ये गर्व नसावा गच बाधा होते दादा एकतरी तरलाय का गर्वाचं घर खाली म्हणी उगीच झाली का बुवा लक्षात घ्या नामस्मरण अखंड या लुडबे कुटुंबियामध्ये चालू आहे गेली अनेक वर्ष जन्मापासून नामस्मरण चालू आहे या ठिकाणी खरोखरच जोरदार टाळ्या पुन्हा एकदा लुडबे कुटुंबियासाठी होऊन जाऊ धन्यवाद धन्यवाद म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा कधी संपला नाही आणि संपणारी नाही लुडबे कुटुंबियांचा दरारा लुडबे कुटुंबियांचा दरारा सांगतो बघा बुवा शिरसाट सांगे जाऊ भक्ती मार्गे बुवा शिरसाट सांगे जाऊ भक्ती मार्गे बुवा शिरसाट सांगे जाऊ भक्ती मार्गे मरमाच्या नगरीत लुडवे कुटुंबियात उत्सव हा रंगला मरमाच्या नगरीत लुडवे कुटुंबियात उत्सव हा रंगला बापाचा पूजन
लागलं बाप्पा जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं बाप्पा तुझ्या नावाचं याड लागलं हो बाप्पा तुझ्या नावाचं याड लागलं हो बाप्पा तुझ्या रामचंद्र की जय, सीता माई की जय, वागदेकर बुवांचो विजय असो, भजन ऐकणाऱ्यांचो विजय असो, महिला वर्गांचो विजय